नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे सामान्य ज्ञानचे सराव प्रश्नसंच घेत आहोत। तर यामध्ये आजचा हा सराव प्रश्नसंच आहे 14वा आणि यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स कोणत्या देशात आहे? तर एंजल फॉल्स हा जगातला सर्वात उंच धबधबा आहे, जो की व्हेनेझुएला देशातील कॅनाइमा नॅशनल पार्कमध्ये आहे आणि त्याची उंची सुमारे किती आहे? तर 979 मीटर एवढी उंची आहे। फूटमध्ये जर मोजली तर 3212 फूट आहे आणि हा धबधबा चुरुन नदीवर असून अमेरिकेतला वैमानिक जिमी एंजल यांच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन अरवली। तर अरवली पर्वतरांग ही भारतातली सर्वात जुनी पर्वतरांग आहे आणि ती कुठे आहे? तर राजस्थान राज्यामध्ये पसरलेली आहे। राजस्थानपासून दिल्लीपर्यंत ती रांग पसरलेली आहे आणि तिचं निर्मिती कशी झालेली? तर अरब वर्षापूर्वी प्राचीन भूगर्भीय हालचालीमुळे तिची निर्मिती झालेली आहे आणि या पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर जर विचारलं तर ते आहे हे गुरु शिखर आणि हेच उंची आहे 1722 मीटर एवढी उंच आहे आणि हे माउंट अबू येथे स्थित आहे। तर बघा पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्त पृथ्वीच्या कोणत्या भागातून जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दोन्ही भागातून, म्हणजे उत्तरी गोलार्धातून आणि दक्षिण गोलार्धातून। तर बघा हे जे पृथ्वी आहे आणि 0 अक्षवृत्त ह्याच्यावरूनच हे विषुववृत्त जातं, म्हणजे दक्षिण गोलार्ध आणि हे आहे उत्तर गोलार्ध। तर ह्या दोन्हीच्या मधातून जातं, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन। त्याला आपण 0 अक्षवृत्त असं देखील म्हणतो या विषुववृत्ताला। तसंच हे अक्षवृत्त जे आहे ते इक्वेडॉर, इंडोनेशिया, केनिया, ब्राझील इत्यादी देशामधून जातं। पुढचा प्रश्न पाहूया, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला मनुष्य कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अमुंडसेन हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला मनुष्य आहे। नॉर्वेचा अन्वेषक रोआल्ड अमुंडसेन हा 14 डिसेंबर 1911 मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहोचला होता आणि तो पहिला मनुष्य ठरलेला आहे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा। त्याने ब्रिटिश अन्वेषक स्टॉकला मागे टाकून इतिहास रचला होता। पुढचा प्रश्न आहे, ब्लॅक फॉरेस्ट कुठे आहे? तर ब्लॅक फॉरेस्ट हे जर्मनीमध्ये आहे। सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। जर्मनीच्या दक्षिण पश्चिम भागातलं पर्वतीय वनक्षेत्र आहे आणि तेथे पाईन व फीर झाडांची दाट वनराई असल्याने त्या भागाला ब्लॅक फॉरेस्ट असं म्हटलं जातं। येथून ऱ्हाइन नदीचा देखील उगम होतो आणि हे क्षेत्र घड्याळ उद्योगासाठी कसं आहे प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारतात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी होते? तर भारतात सर्वाधिक पर्जन्य हे चेरापुंजीला होतं, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। चेरापुंजी कुठे आहे? तर हे मेघालय राज्यातलं ठिकाण आहे। इथे दरवर्षी सरासरी 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य पडतं। काही वर्षे मावसिनराम येथे थोडा अधिक पर्जन्य झाला असला तरी चेरापुंजीचाच सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळख आहे। पुढचा प्रश्न पाहूया, राख व लावा कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर राख व लावा ही ज्वालामुखीशी संबंधित आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। ज्वालामुखी म्हणजेच पृथ्वीच्या आतून जो उष्ण लाव्हा, राख, वायू आणि वाफ यांची विस्फोटक स्वरूपात बाहेर पडत असते हे, आणि त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो। बाहेर पडणारा द्रवित खडक म्हणजे लावा आणि त्याच्याबरोबर बाहेर पडणारी जी सूक्ष्म कण असते त्याला आपण राख असं म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, हंगामी वारे म्हणजे मॉन्सून कोणत्या दिशेने वाहतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन दक्षिण पश्चिम या दिशेने हे मॉन्सूनचे वारे वाहतात। भारतात पावसाळ्याच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये दक्षिण पश्चिमेकडून येणारे वारे पाऊस आणतात आणि हे वारे हिंदी महासागर तसंच बंगालच्या उपसागरातून ओलावा घेऊन भारतात प्रवेश करत असतात, म्हणून त्यांना दक्षिण पश्चिम हंगामी वारे असं आपण म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा अक्ष कोणत्या कोनात झुकलेला आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन 23.23 अक्षवृत्तावर पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे। तिला आपण पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या सपाटीशी 23.23 कोनात झुकलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सहारा वाळवंट। सहारा वाळवंट जगातलं सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे आणि ते उत्तर आफ्रिकेत आहे। तसंच क्षेत्रफळ सुमारे किती आहे? तर 9.2 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे। यामध्ये कोणते कोणते देश आहेत? तर मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया, इजिप्त इत्यादी देशांचा समावेश या सहारा वाळवंटात होत आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातलं सर्वात मोठे पठार कोणते? तर भारतातलं सर्वात मोठं पठार आहे दख्खनचे पठार। दख्खनचं पठार हे भारतातलं सर्वात मोठं पठार असून ते भारताच्या दक्षिण भागात
स्थित आहे म्हणून त्याला आपण दख्खनचं पठार असं म्हणतो. हे पठार कुठे आहे, कोणत्या राज्यात येतं, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यामध्ये पसरलेलं आहे. आणि ह्याची निर्मिती कशी झालेली, तर प्राचीन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंप मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते, तर भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे यंत्र वापरलं जातं, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे जे कंपन असतात, तर या कंपनाचं मापन सिस्मोग्राफद्वारे केलं जातं. आणि हे यंत्र भूकंपाची तीव्रता आणि त्याचं कालावधी नोंदवतं. तसंच रिश्टर स्केलवर तीव्रता याची मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे, हरितगृह परिणाम कोणत्या वायूशी संबंधित आहे, तर हरितगृह परिणाम हा कार्बन डायऑक्साईड, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हरितगृह परिणाम त्यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. हा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड वायूमुळे निर्माण होत असतो. आणि हे वायू सूर्याच्या उष्णतेला वातावरणात अडकवून ठेवतात. तसंच पृथ्वीचे तापमान वाढवतात. यामुळे जागतिक तापमान वाढ देखील होते. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग असं देखील म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, हिमालयाचे निर्माण कोणत्या युगात झालेलं आहे, तर हिमालयाची निर्माण हे करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन नवजीव. हिमालय पर्वतरांगा नवजीव, त्यालाच आपण सेनोझॉइक युग असं म्हणतो. आणि 40 ते 50 दशलक्ष वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे सिनोझॉइक. भारतीय प्लेट उत्तर दिशेने सरकत असताना ती युरेशियन प्लेटला धडकली आणि या धडकीमुळे हिमालय पर्वत असा उभा राहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, जगातील सर्वात लांब नदी कोणती, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन नाईल नदी. तर नाईल नदी जगातली सर्वात लांब नदी आहे. ती कुठे आहे, तर आफ्रिकेत असून सुमारे 6650 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. 6650 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. आणि ही नदी हिचं उगमस्थान कुठं आहे, व्हिक्टोरिया तलावातून हिचा उगम होतो. आणि कुठे जाऊन मिळते, तर भूमध्य समुद्रात जाऊन ती मिळते. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठी नदी कोणती, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी, जी की सर्वांनाच माहीत आहे. तिला आपण दक्षिण गंगा पण म्हणतो. आणि ती महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. तिची लांबी किती आहे, तर 1465 किलोमीटर एवढी तिची लांबी आहे. आणि कुठे जाऊन मिळते, तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. दख्खन पठार कोणत्या प्रकारचे आहे, तर दख्खनचं पठार जे आत्ता आपण पाहिलं होतं, तर ते ज्वालामुखीच्या उत्पत्तीमुळे निर्माण झालेलं आहे, म्हणून ती ज्वालामुखीचे उत्पत्तीच्या प्रकाराचं आहे असं म्हणूया. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि बघा, दख्खनचं पठार जे आहे त्याला आपण काळ्या मातीचं पठार देखील म्हणतो, कारण तिथे लावा म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लावा जो बाहेर पडला होता, तर त्या लावा रसांच्या थरावर थळ साठून तिथे काळी मृदा निर्माण झालेली आहे. त्याला आपण रेगूर सॉईल असं पण म्हणतो. आणि ती काळी मृदा जी की कापसाच्या शेतीसाठी उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तर कोयना प्रकल्प हा कृष्णा नदीवर आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, कृष्णा नदीवर असणारा हा कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि तो कोयना नदीवर अशा प्रकारे तो बांधण्यात आलेला आहे. कोयना ही कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि जिल्हा म्हटलं तर हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात थंड वस्तीचे ठिकाण कोणते, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ओयमॅकॉन. हे जगातले सर्वाधिक थंड वस्तीचे ठिकाण आहे. आणि हे कुठे आहे, तर रशियातले सायबेरिया प्रदेशात हे स्थित असून जगातील सर्वात थंड आहे. तसंच येथे हिवाळ्यात तापमान किती असतं, तर -70 अंश सेल्सिअस, म्हणजे 70 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलेलं असतं इथलं तापमान. पुढचा प्रश्न आहे, लॅपलँड प्रदेश कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, तर हा रेनडिअर पालन, सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. लॅपलँड हा प्रदेश उत्तर युरोपातील नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड तसंच रशियाच्या उत्तरेकडील भागात पसरलेला आहे. येथील लोक लॅप्स किंवा सामी जमात आहे आणि ते रेनडिअरचं पालन करून आपला व्यवसाय करत असतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे माहितीपूर्ण 20 क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत, जे की सर्व एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि एकदम असे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जे क्वेश्चन विचारलेले असतात, तर तशा प्रकारचे क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.